नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत सांबर. बघा, त्यासाठी लागणारे साहित्य: तूर आणि मुगाची डाळ, टोमॅटो, नंतर शेवग्याची शेंग. हे आपण कुकरमध्ये एका शिजवून घेणार आहोत. नंतर ग्रेव्ही बनवण्यासाठी साहित्य: कांद्याची पेस्ट, टोमॅटोची पेस्ट, कोथिंबीर, जिरे. आता फोडणी घेऊन द्यायची. फोडणी दिल्यानंतर कढीपत्ता घालून छान तडतडीत फोडणी द्यायची. आता कांद्याची पेस्ट त्यामध्ये मिसळून घ्यायची. पूर्ण गोल्डन कलर येईपर्यंत त्याला परतावून घ्यायचं व्यवस्थित असं. आता गोल्डन कलर आलेला आहे. आता त्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालून तीही परतून घ्यायची. थोडीशी टोमॅटोची पेस्ट घालून ते परतून घ्यायची व्यवस्थित अशी. तेल सुटेपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचा, म्हणजे चव खूप छान येते. या प्रकारे आता आपण जे मसाले घेतलेले आहेत, सांबार मसाला, घरकुल मसाला, गरम मसाला, धना पावडर, हळद, हे सगळे परतून घ्यायचे. थोडंसं तिखटही टाकायचं आणि व्यवस्थित असे भाजून परतून घ्यायचे. त्याचं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. व्यवस्थित शिजवून द्यायचं. मग बघा, आपली ग्रेव्ही, सांबारसाठी बनवलेली आपली ग्रेव्ही तयार आहे. बघा आता कसं तेल सुटलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर, लसूण आणि आलं बारीक केलेली पेस्ट घालायची. आता बघा, आपली परतून एका डिसात काढायची. आता आपण सांबारला फोडणी देऊया. जिरं, कढीपत्ता घालून फोडणी व्यवस्थित द्यायची. कांदाही घालायचा बारीक चिरलेला. व्यवस्थित त्यालाही सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा. बघा तर असे. आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो हे त्यामध्ये परतावून घेऊया. अशा प्रकारे नंतर आपण लसूण आणि आलं, कोथिंबीरीची बारीक केलेली पेस्ट ही त्यामध्ये घालायची आणि ती व्यवस्थित परतावून घ्यायची तेल सुटेपर्यंत. अशा प्रकारे बघा, खूप सहज आणि सोपी आहे रेसिपी. आता त्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचे: गरम मसाला, हळद, धना पावडर, सांबर मसाला आणि आपलं तिखट व्यवस्थित घालून एकजीव करून घ्यायचं. तर काळं तिखट बी घालायचं 1 चमचा, जर तुमच्या आवडीनुसार. नाहीतर आपण तुम्ही चटणी पावडरही घालू शकता. आमच्या घरी जरा झणझणीतच लागतं, त्यामुळे आम्ही काळं तिखट घालतोच थोडंसं. या प्रकारे घालून शिजवलेली डाळ, बटाटा हे घालून नंतर आपण जे पहिल्यांदा ग्रेव्ही तयार केली तीही घालून एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. आणि त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि व्यवस्थित फुल गॅसवर उकळी येईपर्यंत आपण शिजवून द्यायचं. नंतर त्यावर तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीरही घालू शकता. खूप छान आणि अप्रतिम अशी याला चव येते. खूप छान टेस्टी असं सांबार झालेलं आहे. बघा तुम्ही, जसं हॉटेलमध्ये किंवा कार्यालयामध्ये, लग्नामध्ये कसं असतं, अशा प्रकारे झालेलं आहे.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असं सांबार तुम्ही बनवा जेणेकरून ते तुम्ही इडलीबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर खाऊ शकता किंवा चपाती, भाकरी, रोटी कशाबरोबरही खाऊ शकता. बघा ना किती छान झालेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. धन्यवाद.